नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नव्याने काही अटी, शर्ती घालण्यात आलेल्या आहेत, ज्या की अगोदर निवडणुकीपूर्वी घेतण्यात आलेल्या नव्हत्या. त्या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, ती विधानसभा जी काही निवडणुका होतात, त्याच्यामधील जी काही अत्यंत महत्त्वाची असे लाडक्या बहिणींचे मतं घेण्यासाठी ही योजना निवडणुकीच्या तोंडाच्या समोरवर आणण्यात आली होती आणि आता मात्र सरकार निवडून आल्यानंतर या योजनेमध्ये जे काही अटी असतील किंवा शर्ती असतील, त्या शर्तींचा घोडा घालायला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी असेल, ते महत्त्वाच्या सुधारणा करण्यासाठी निर्णय हा महायुती सरकारने सध्या घेण्यात आलेला आहे आणि या योजनेचं सर्वेक्षण करून इतर जे काही विविध योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला या योजनेतून त्यांना वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर असेल, त्यासुद्धा या महिला या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे किंवा त्यांना लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे जे काही या योजनेत मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरणार आहेत. तसेच जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेली होती, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की जे काही शेतकरी काम करणाऱ्या महिला असतील किंवा झाडू-पोछा करणाऱ्या महिला किंवा धुणी-भांडी करणाऱ्या महिला असतील किंवा स्वयंपाक करणाऱ्या महिला किंवा झोपडपट्टीमधील महिला किंवा भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला वगैरे असतील, या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती, असं सुद्धा उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. या योजनेमध्ये परत काय होणार आहे, की पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेच्या ज्या काही महिलांना लाभ मिळणार आहे, त्यापैकी टोटल 6.5 लाख महिलांना या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणीचा लाभ त्यांना मिळणार नाहीये. त्यांना फक्त केवळ ₹500 प्रत्येकी महिन्याला दिले जाणार आहेत. असा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचमध्येच काय होणार आहे, की नवीन नियम काय लावण्यात आलेले आहे, की योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना आता आधार जोडणी केलेल्या लाभार्थी महिला यापुढे जुलैपासून लाभास पात्र ठरणार नाहीयेत. तसेच इतर अर्ज झालेले, मंजूर झालेले अर्ज किंवा पुढच्या महिन्यापासून लाभ देण्यात येणारे आहेत. तसेच या योजनेमध्ये जे काही लाभार्थ्याचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न जे असेल ते 2.5 लाखाच्या वर जर असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाहीये. तसेच आयकर विभागाकडून सुद्धा आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती घेण्यात येणार आहे आणि आयकर सोबत इतर जे काही मार्गांनीही त्यांचं उत्पन्न असेल, महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वर होत असेल, तर अशा सुद्धा महिला या योजनेतून आता वगळल्या जाणार आहेत. या लाभार्थी महिलांच्या नावांची फेरतपासणी ही जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच ही योजना जी आहे ती जुलै 2024 महिन्यापासून राबवण्यात आलेली होती. आतापर्यंत 25,250,00,000 रुपयांचं जे काही वाटप असेल ते महिलांच्या खात्यावरती करण्यात आलेलं आहे. परंतु आता मात्र या योजनेला लगाम लावण्यासाठी अटी शर्तीचं राज्य सरकारने घातलेले आहेत. या योजनेसाठी 2,63,00,000 महिलांनी नोंदणी करण्यात आलेली होती. त्यापैकी फक्त 2,41,40,00,000 महिला पात्र झाल्या. परंतु अद्यापही 11,00,000 महिलांच्या अर्जांची तपासणी बाकी आहे. तर 11,00,000 अर्जांचं आधार लिंकसुद्धा रखडलेलं आहे. तसेच राज्य सरकारने या अलीकडेच 5,00,000 महिलांना या योजनेसाठी अपात्र केलं आहे. तर संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही लाभ घेणाऱ्या 2,30,000 महिलांनाही लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. अशा पद्धतीचं हे एक नवीन अपडेट आलेलं आहे, की आता लाडक्या बहिणीसाठी जे काही पीएम किसान असेल, नमो योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, अशा ज्या काही योजना आहेत त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे. असं छोटंसं एक अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.